पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला। 20 वर्षांनंतर हा निकाल लागलाय आणि या निकालानुसार या संपूर्ण प्रकरणातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंग पाटील यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता। त्यांचीही या संपूर्ण प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। भाग्यश्री प्रधान आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण बघितलं भाग्यश्री, तर आत्ताच तुम्ही कोरे यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि या चर्चेमध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हटलं की आम्ही पुढे लढत राहू। याचा अर्थ असा होतो की निंबाळकर कुटुंब हे या संपूर्ण प्रकरणात पुढे आता पाऊल उचलेल, पुढच्या न्यायालयामध्ये दाद देईल, कारण हा निकाल, हा न्याय त्यांना पटला नाहीये। नक्कीच आपण बघतोय सिद्धेश की उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीमध्ये जे आहेत ओमराजे निंबाळकर ते दिसतायत। स्वतः स्वीय सहाय्यक देखील त्यांचे असंच बोललेले आहेत, आम्ही लढणार, आम्ही न्याय देणार, आम्हाला न्यायाची अपेक्षा होती, मात्र न्यायदेवता अशा पद्धतीने न्याय देईल असं वाटलं नव्हतं। माफीचा साक्षीदार असतानाही आम्हाला न्याय मिळाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं। पण खरं तर आपण बघितलं की कोर्टाने कशा पद्धतीने सगळं एक्सप्लेन केलं, सगळा निकाल जो आहे तो पूर्णतः वाचून दाखवलेला पाहायला मिळाला। यामध्ये माफीचा साक्षीदार जरी असला तरी त्याची जी स्टेटमेंट आहे ते एक दुसऱ्याशी मिळणारी नाही आहेत। प्रत्येक वेळेला त्यांनी स्टेटमेंटमध्ये बदल केलेला आहे। 4 वेगवेगळे स्टेटमेंट दिलेत। एकदा तो म्हणतो मी माझ्या गावी होतो, एकदा म्हणतो मी अहमदाबादवरनं गावी गेलो, एकदा म्हणतो मित्राच्या पार्टीला गेलो, तिथे दारू प्यायलो आणि त्याच्यानंतर मी एका लॉजला राहिलो। अशी वेगवेगळी स्टेटमेंट आहेत त्याची आणि ती सगळी स्टेटमेंट न्यायमूर्तींनी न्यायालयामध्ये वाचून दाखवलेली पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर जर माफीचा साक्षीदारावर जी भिस्त होती तीच जर ठिसूळ असेल तर इमारत उभारायची कशी, अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो देखील न्यायमूर्तींनी न्यायालयात विचारलेला पाहायला मिळाला। सिद्धेश, भाग्यश्री, मी प्रशांत बोलतोय। एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ओमराजे निंबाळकर ते नेमकं काय करतात किंवा आता जे काही राजकीय घडामोडी सुरू होत्या त्या राजकीय घडामोडींनुसार ओमराजे निंबाळकर यामध्ये काय बोलतील, त्यांची प्रतिक्रिया काय असेल, हे आता सगळेच जण वाट बघतायत। त्यांच्याशी काही बोलणं झालंय? नक्कीच प्रशांत, आपण जर बघितलं तर ओमराजेंची बोलणं काही झालेलं नाही। खरं तर ज्यावेळी निकाल वाचत होते तेव्हाच ओमराजेंची जर बॉडी लँग्वेज बघितली तर ते खूप डिस्टर्ब होते, प्रचंड डिस्टर्ब होते। आपण मी तुला थोडंसं थांबवतोय।